पहा या ठिकाणी या प्रश्नात काय म्हटलंय, पेटी प्रकाशाच्या सौर कुकर म्हणजे आपल्याला माहिती आहे आता सोलार एनर्जीचा उपयोग आपण या ठिकाणी करत आहोत. बघा पदार्थ कोणता आहे, पाणी आहे. पाण्याचं प्रमाण कमी केलं असता, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करणे म्हणजे पाण्याचं वस्तुमान कमी करणे. पाण्याचं वस्तुमान कमी करणे म्हणजे पाण्याचं मास कमी करणे. ओके, देन पुढे चला. केले असता त्याच्या उत्कलनांकापर्यंत, म्हणजे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, पाणी उकळणे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किती असेल? सिंपल आहे पहा, एक छोटस पातेलं ही आहे आणि एक मोठं पातेलं आहे समजा. ओके, आता या छोट्या पातेल्यामध्ये जे पाणी आहे त्याचं मास आणि मोठ्या पातेल्यामध्ये असलेलं पाणी त्याचं मास याला कम्पेअर जर केलं तर याच्यामध्ये पाणी जास्त असणार आहे आणि याच्यामध्ये पाणी कमी असणार आहे. आलं लक्षात? तर इथं सरळ विचारलंय की जर पाण्याचं प्रमाण जर कमी केलं तर त्याला उकळण्यासाठी लागणारा वेळ हा वाढतो, कमी होतो, काय होतो? आणि पाणी जास्त असेल तर सिंपल आहे, काय केलंय, पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे. इयत्ता 8वी मध्ये आपण हा फॉर्म्युला शिकतो पहा, मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर म्हणतो आपण, हीट या टॉपिक मध्ये शिकतो. लक्षात घ्या. त्यामुळे इथे काय होतं, जर पाण्याचं प्रमाण कमी केलं असेल तर त्याला उकळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो पण कसा होतो, कमी होतो. आणि पाणी जर जास्त घेतलं तर साहजिकच आहे जास्त वेळ लागणार आहे.